यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा शिवसेनेकडून खासदार राहिलेल्या भावना गवळी यांची यावेळी मात्र ऐन वेळेवर तिकीट कापण्यात आली आणि नवा उमेदवार देण्यात आला। पराभव या उमेदवाराचा झालेला आहे आणि आता भावना गवळी आपल्यासोबत आहेत। ताई, आपण शिवसेनेच्या नेते आहात। कार्यकर्ते म्हणतात की आपली उमेदवारी कापली, त्यावेळी जेव्हा नवीन उमेदवार दिला गेला होता तेव्हाच त्यांचा पराभव झाला होता। काय वाटतं आपल्याला? नाही बघा, गेल्या 25 वर्षापासून या दोन्ही जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये मी काम करते आहे आणि जनतेचं, कार्यकर्त्यांचं, पक्षाच्या मंडळींचं खूप प्रेम आणि सहकार्य मला मिळालेलं आहे आणि मी पण सर्वांना घेऊन, सोबतीला घेऊन काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी सगळ्यांच्या मनामध्ये हेच होतं की ही उमेदवारी यावेळेला 6व्या वेळेला मला मिळायला पाहिजे होती, परंतु थोडे जे काही समोर आले विषय ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि त्याच्यामुळे ही उमेदवारी मिळाली नाही। पण जनतेने उमेदवाराला स्वीकारायला पाहिजे होतं, ते स्वीकारलं गेलं नाही, हे मात्र रिझल्ट अंती आपल्याला दिसून आलेलं आहे। आपण जर उमेदवार असता तर काय चित्र आलं असतं? मी तर पहिलेच माझ्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मी सगळी खात्री देते, गॅरंटी देते। मोदीजींची जशी गॅरंटी आहे तशी भावना गवळीची गॅरंटी आपण घ्यावी, असंही पण माझ्या नेत्यांना, वरिष्ठांना मी सांगितलं होतं। परंतु अर्थात काही गोष्टी त्याच्यामध्ये घडल्यात, काही स्क्रिप्ट लिहिल्या गेल्यात आणि त्याच्यामुळे हा सगळा विषय वेगळ्या दिशेने गेला आणि त्याच्यामुळे कदाचित आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा निर्णय घेऊ शकले नाहीत आणि म्हणून या ठिकाणची ही उमेदवारी माझी झाली नाही। मी या ठिकाणी जर असती तर मला पूर्ण विश्वास आहे की मी मागचं सगळ्या माझ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेला मी उभी राहिले 5 टर्मचं रेकॉर्ड मी माझंच तोडलं होतं, यावेळेला 6व्या टर्मला सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने हे तोडलं असतं, हा विश्वास मला। जी स्क्रिप्ट फेल झाली आपण असं म्हणताय, त्याचे स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर कोण होते? ते या ठिकाणी जे उमेदवार होते त्यांच्या पतीने हेमंत पाटलांनी सांगितलेलेच आहे। त्याच्यामुळे स्क्रिप्ट रायटर आणि डायरेक्टर कोण होते हे मी परत सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पण जे लोक आपल्या विरोधात ठाण मांडून होते, ज्या आमदारांनी आवाज बुलंद केल्याचं बोलल्या गेलं, सर्वेचे कारण दिल्या गेले, हा सगळा जो खटाटोप झाला आणि त्यामुळे ही एक सीट शिवसेनेची गेली असं आपल्याला वाटत नाही का? नाही बघा, स्क्रिप्ट लिहिल्या गेली याचा अर्थ तोच होतो की एखाद्या व्यक्तीला जर सत्तेच्या बाहेर करायचं असेल, एखादं उमेदवारी द्यायची नसेल तर स्क्रिप्ट ह्या लिहिल्या जातात, सगळ्यांना तयार केलं जातं, त्या पद्धतीची मोहीम चालवल्या जाते आणि ती सातत्याने माझ्या विरोधामध्ये चालवल्या गेली। याची प्रायचित म्हणजे किंवा त्याचा रिझल्ट सुद्धा या ठिकाणी आपण बघतो आहे। परंतु मला असं वाटतं की ज्या माझ्या सर्वेबद्दल बोललं गेलं, आता ज्या ज्या लोकांनी स्क्रिप्ट लिहिली त्यांचे पण पक्षांनी सर्वे करायला काही हरकत नाही मला असं वाटतं आणि ते सर्वे व्हावे आणि त्यानंतरच त्या उमेदवाऱ्या सुद्धा दिल्या जाव्या, अशा पद्धतीची मागणी सुद्धा भविष्यामध्ये मी पक्षाकडे निश्चित करेल। भाजप आमदार असतील, पालकमंत्री संजय राठोड जे आपल्या पक्षाचे आहेत ते असतील, यांनी जो नवा उमेदवार दिला होता त्याच्या विजयाची खात्री घेतली होती, हमी घेतली होती। आता पराभवाची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे? अर्थातच ज्यांनी खात्री, गॅरंटी घेतलेली आहे त्यांनीच पराभवाची जबाबदारी घेतली पाहिजे, कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये, विधानसभेमध्ये विरोधकांना जो उमेदवार निवडून आलेला आहे त्यांना लीड आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये आपला जो शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाणावर होता त्यांना कुठलाही लीड त्या ठिकाणी ते देऊ शकले नाही, म्हणून ती सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहेच, कारण त्यांनी फार आग्रह करून ही उमेदवारी घेतलेली होती, त्याच्यामुळे जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे। एकंदरीत जर बघितलं तर 6ही आमदार जे होते ते महायुतीचे होते, असं असतानाही पराभव झालेला आहे। आता विधानसभा देखील तोंडावर आहे। या आमदारांचं भवितव्य काय असेल आणि पक्षाने त्यांना परत उमेदवारी देताना विचार करायला हवा का? खरं म्हणजे त्यांची भविष्य काय असेल ते पक्षश्रेष्ठी ठरवतील, जनता ठरवेल आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी या ठिकाणी झालेल्या आहेत, 6 नाही तर जवळजवळ 7 आमदार, पालकमंत्री, मंत्रीपद सगळं काही आपल्याकडे होतं तरी आपण ही सीट राखू शकलो नाही, ही आपल्यासाठी चिंतनाची बाब निश्चित आहे असं मी समजते। त्याच्यामुळे यांच्यावर ते काय करायचं ते भाजपाचे वरिष्ठ नेते आणि आमचे जे काही पक्ष मुख्य नेते आहेत ते निश्चित ठरवतील। आता आपण खासदार होता, शिवसैनिकांमध्ये एक बळ होते, एक ताकद होती। आता आपण खासदार नाही आहे, नवाई जो उमेदवार दिला तो पराभूत झालेला आहे। आता ज्या शिवसैनिकांना जे बळ पाहिजे ते कसं मिळेल आणि त्यासाठी आपली काय मागणी राहणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी जे आपल्याला वचन दिलेलं आहे ते काय आहे आणि ते पूर्ण होईल का? ते काय आहे
कधी कधी म्हटलं जातं की बंद दाराआडच्या चर्चा बाहेर करायच्या नसतात. साहेबांनी जे बोललेले आहेत ते काही मला एकटीला सांगितलं नाही, माझ्यासमोर आम्ही सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते, इथले मोठे नेते सगळे गेले होते, त्यावेळेला सांगितलं आणि ते करतील असा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे मी काही खरं सांगायचं झालं तर मी कधीही कुठला इश्यू करून मला हे पाहिजे नाही, मी ते मिळवलं पाहिजे असं मी कधीही माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं नाही आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की मी मागे राहिली असेल. परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगेल की साहेबांनी ज्या पद्धतीने मला आश्वासित केलेलं आहे ते साहेब निश्चित मुख्यमंत्री साहेब पाळतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि राहिलं पक्षाची बांधणी, तर आज जे मी या ठिकाणी आलेली आहे, मी सातत्याने माझ्या मतदारसंघामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये मी फिरते आहे आणि माझ्या शिवसैनिक बांधवांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना ते सातत्याने बळ देण्याचं मी काम करणार आहे. कारण मला माहिती आहे माझ्या महिला ज्या बचत गटाच्या माध्यमातून आजही काम करता आहेत त्या महिलांना सुद्धा मला बळ द्यायचं आहे. माझ्या कार्यकर्ते, पदाधिकारी जे पक्षाचे त्यांना पण बळ द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या पदावर नसतानाही काम करतो त्यामधून सुद्धा आपण रिझल्ट काढू शकतो. त्याच्या अगोदर सुद्धा जे लोक आमचे पदावर गेले, आम्ही जेव्हा एखाद्या पदावर मोठ्या गेलो, काही आमदार जिल्हा प्रमुखाचे झालेत, तर त्यांनी पक्षाचे पद घेऊनच मोठं काम केलेलं आहे आणि निश्चित ते पक्षासाठी आम्ही काम उभं करू. निश्चितच आगामी काळामध्ये पक्षासाठी तर काम करायचंच आहे, परंतु जे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांना जी ताकद पाहिजे ती ताकद देखील समर्थपणे यापुढे देखील दिल्या जातील. शिवाय ज्या पक्षांतर्गत लोकांनी जी जबाबदारी घेतली होती ती जबाबदारी स्वतः स्वीकारावी आणि त्याला पुढे जावं असं देखील भावनाताई गवळी यांनी म्हटलेलं आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.